श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज या ठिकाणी मी तुमच्यासोबत कुठली गोष्ट शेअर करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओचं थंबनेल बघून लक्षात आलंच असेल किंवा आता मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तो बघितल्यानंतरही लक्षात आलं असेल। तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत राखी कशी बनवायची। तर अशा पद्धतीच्या घरगुती राख्या तुम्ही देखील बनवू शकता। तर या ठिकाणी या राख्या मी बनवलेल्या आहेत देवघरासाठी। तसेच माझ्या घरामध्ये माझी एक छोटी मुलगी आहे 1 वर्षाची आणि छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा। तर त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी मी बनवत आहे। तर आनंद होत आहे की उद्या रक्षाबंधन आहे आणि आई माझ्यासाठी राखी बनवत आहे। म्हणजे हे सगळं बनवत असताना एक मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसतो तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मिळत असतो। थोडेसे एफर्ट्स लागतात, कष्ट घ्यायला लागतं, पण त्यामागे मुलांना होणारा आनंद किंवा आपण बनवल्यानंतर मिळणारं समाधान हे खूपच वेगळं असतं आणि ते आपण पैशामध्ये विकत घेऊ शकत नाही। त्याचं मोल खरंच खूप वेगळं असतं। आता ह्या गोष्टी ज्यांना पटतील त्यांनाच ह्या गोष्टी कळतील, पण ज्यांना ह्या गोष्टी पटणार नाही ते ह्या गोष्टी नाही समजू शकत। पण मला या गोष्टींमध्ये आनंद मिळतो आणि अशा पद्धतीच्या राख्या, अशा पद्धतीचे गोंडे आपण देवघरासाठी देखील बाहेरून खरेदी करत असतो। पण मग बाहेरून खरेदी करण्यापेक्षा आपण आपल्या हाताने ज्यावेळेस हे सगळे बनवतो त्यावेळेस आपल्याला जो मिळणारा आनंद असतो, जसं की मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तो वेगळाच असतो। आता हे सगळं मी बनवते म्हणून मला त्याबद्दल त्या वस्तूबद्दल आपुलकी प्रेम वाटतं आणि मला ती आवड आहे आणि मी ती आवड माझी जोपासत असते आणि ह्या गोष्टी मी बनवते जेणेकरून उद्या जाऊन आपण जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर माझी पण एक मुलगी आहे, तिला पण ह्या गोष्टींची आवड निर्माण होऊ शकते। शेवटी ज्याच्या त्याच्या स्वभावावरती असतं। आपण तर सगळ्या गोष्टी करत असतो, शिकवत असतो, पण त्या कितपत मुलांनी घ्यायच्या हे त्यांच्या त्यांच्या स्वभावावरती किंवा त्यांना कुठल्या गोष्टीत आवड आहे त्याच्यावरती अवलंबून असतं। पण त्यांना आवड निर्माण करण्याचा किंवा चांगल्या गोष्टी शिकवण्याचा तर आपण प्रयत्न करत राहायचं असं मला वाटतं। शेवटी आपल्यातले जे गुण आहेत ते त्यांनी घ्यायचे की नाही हे त्यांच्या स्वभावावरती आणि त्यांच्या गुणांवरतीच अवलंबून असतं आणि हे माझं वैयक्तिक मत झालं। जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी शेअर करते त्या मला वाटतात आणि त्या मी तुमच्यासोबत अतिशय प्रामाणिकपणे शेअर करत असते। ते जरुरी नाही की तुम्हाला पण पटेलच, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, पण मला वाटतं की तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर कराव्या, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते। तर घरगुती राख्या बनवण्याचे अनेक फायदे आहेत। घरगुती राख्यांमुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही। तर या ठिकाणी मी ह्या घरगुती राख्या बनवलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये मण्यांचा वापर केलेला आहे। त्याचं कारण की आजकालची जी जनरेशन आहे त्यांना ॲट्रॅक्टिव्ह गोष्टी लागतात। जसं की आता माझा छोटा मुलगा आहे, त्याला माझी छोटी मुलगी ही राखी बांधेल तर नुसताच गोंडा जर मी तिला बनवून दिला असता तर त्याला तो आवडला नसता। त्याच्यामुळे मी थोडाफार याच्यामध्ये मण्यांचा वापर केलेला आहे। पण मणी वगैरे न वापरता जर अशा पद्धतीचे जर गोंडे आपण बनवले तर नक्कीच त्या गोंड्यांपासून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही। तर ह्या ज्या मी घरगुती राख्या बनवलेल्या आहेत किंवा तुमच्यासोबत आता पुढे मी शेअर करणार आहे कशा पद्धतीने बनवल्या, तर त्या राख्या बनवण्यामागचा माझा उद्देश फक्त एवढाच होता की आता जर मी माझ्या मुलाला बाहेरून छान ॲट्रॅक्टिव्ह कार्टूनची वगैरे राखी आणून दिली असती तर त्याला इथून पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनला तशीच राखी पाहिजे असा त्याने हट्ट केला असता। पण तेच जर मी त्याला ह्या राख्यांचं महत्त्व पटवून दिलं किंवा मुलगी तर लहानच आहे आणि मुलगा पण लहानच आहे, पण तरी देखील त्यांना आत्तापासूनच नॅचरली आपण कुठलीही गोष्ट बनवली आणि ती वापरायची आणि ती वापरल्यानंतर त्याचे फायदे काय आहे ह्या गोष्टी जर पटवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांना आत्तापासून त्या गोष्टींची सवय लागेल। त्यासाठी मी त्याला बाहेरून कुठल्याही प्रकारची कार्टूनची किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जी राखी येते ती आणून न देता अशा पद्धतीची राखी बनवून उद्या जे रक्षाबंधन आहे आम्ही ह्याच राख्यांनी सेलिब्रेट करणार आहोत। म्हणजे यशस्वीचं आणि विहानचं रक्षाबंधन जे उद्या साजरं करणार आहोत ते। चला तर बघूयात ह्या राख्या मी कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि अशा राख्या तुम्ही देखील तुमच्या देवघरासाठी वगैरे बनवू शकता। तर त्या राख्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते। अशा पद्धतीची लोकर, तर माझ्याकडे या 3 कलरच्या लोकर घरामध्ये अवेलेबल होत्या, तर त्याच लोकर या ठिकाणी मी या राख्या बनवण्यासाठी वापरणार आहे। आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचे गोंडे बनवायचे असतील तर तुम्ही शक्यतो केशरी कलरची म्हणजे ऑरेंज कलरची आणि
येलो कलरची म्हणजे पिवळ्या कलरची लोकर वापरा, जेणेकरून तुमचे गोंडे मी बनवलेल्या राख्यांपेक्षाही अधिक उत्कृष्ट, छान आणि आकर्षक दिसतील. पण माझ्याकडे जी लोकर अवेलेबल होती त्याच लोकरपासून या ठिकाणी मी हे गोंडे बनवणार आहे. त्याच्यानंतर ते गोंडे बनवण्यासाठी बघू शकता, हाताची जी आपली बोटं असतात त्यामध्ये करंगळी अंगठा आणि करंगळीच्या बाजूचं बोट सोडून मधली जी 2 बोटे राहतात त्या बोटांना अशा पद्धतीने लोकर 50 वेळा एकसारखी गुंडाळून घ्यायची आहे. आणि ती गुंडाळून झाल्यानंतर अशा पद्धतीची लोकरीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुकडा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने दोन्ही बोटांच्या मध्ये टाकून वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडने पॅक अशी गाठ देऊन घ्यायची आहे. आणि ही जी गाठ आपण देतो ती एकदम पॅक द्यायची आहे. 2-3 वेळा गाठ दिली तरी चालेल आणि जास्त असं आवळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस गोंडा बनवतो त्यावेळेस तो गोंडा निसटत नाही आणि त्याचे धागे वेगवेगळे होत नाही. अशा पद्धतीच्या गोंड्यांच्या राख्या लहानपणी आपल्याला भरपूर बघायला मिळायच्या. पण आता ह्या राख्यांची जागा चांदीच्या राख्या किंवा वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह राख्या यांनी घेतलेल्या आहे. त्याच्यामुळे याचं महत्त्व कमी झालेलं आहे. पण तरी जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे चालू ठेवायला पाहिजेत असं मला वाटतं. भले मग आत्ताच्या जनरेशनला त्या राख्या आवडत असू नसू, पण जी लहान लहान मुलं असतात त्यांना तरी आपण ह्या गोष्टींची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी ह्या राख्या बनवत आहे, जेणेकरून ह्या राख्यांचा वापर मी देवघरासाठी देखील करणार आहे. आणि मुलं छोटी आहेत तर त्यांना ह्या राख्या वापरायला छान वाटते. पण जसं जसं ती मोठी होतील, बाहेरच्या जगात फिरतील, त्यावेळेस बाहेरचे जग बघतील, त्यावेळेस मग त्यांना पण वाटणार की आपल्याला अशी राखी नको, तशा राख्या पाहिजेत. पण जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत तरी त्यांना हे महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी ह्याच राख्या उद्या वापरणार आहे रक्षाबंधनला माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी. तर ज्यावेळेस आपण गोंड्याला गाठ मारली त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तो बाजूच्या साईडने पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आणि तो कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला शेप देण्याचा प्रयत्न करायचा आहे एकसारखा, जेणेकरून आपला गोंडा एकदम गोल गरगरीत आणि छान तयार होतो. जसं की अगदी मार्केटमध्ये आपल्याला गोंड्याची राखी मिळते त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की आपण याच्यामध्ये लोकर भरपूर वापरलेले असते आणि त्याच्यामुळे गोंडा खूप छान, मोठा आणि भरीव होतो. आणि हे गोंड्या तुम्ही फक्त राखीसाठीच नाही तर इतर वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीसाठी देखील वापरू शकता. आणि आजकाल स्कूलमध्ये देखील वेगवेगळे प्रोजेक्ट वगैरे बनवायला सांगतात, त्याच्यामध्ये देखील ह्या गोंड्यांचा वगैरे तुम्ही वापर करू शकता. तसेच स्कूलमध्ये जे राखीचे प्रोजेक्ट वगैरे आपल्याला देतात लहान मुलांसाठी, तर त्यासाठी देखील हा गोंडा तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. आणि तो बनवायला अगदी सोपा आहे. फक्त बनवताना थोडंसं फिनिशिंग कशा पद्धतीने येईल याचा विचार करून त्याचं कटिंग वगैरे करायचं आहे, जेणेकरून तो अतिशय छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. आणि अशा पद्धतीचे मणी जे असतात, मोती मणी किंवा गोल्डन कलरचे मणी, ते मी माझ्या घरामध्ये ठेवत असते आणि त्याचा मला भरपूर फायदा होतो सण वगैरे आल्यानंतर. जसं की नवरात्र वगैरे आली तर नवरात्रीला वगैरे देखील मी ज्वेलरी वगैरे स्वतः बनवून साड्यांवरती वगैरे यूज करत असते, कारण नवरात्रीमध्ये आपण असे मल्टी कलरचे ज्वेलरी वगैरे वापरत असतो. आणि ती ज्वेलरी बाहेर घ्यायला जायचं म्हटलं तर घरापासून मार्केट लांब असतं आणि मुलांना घेऊन तिथे जाणं शक्य होत नाही, किंवा आपल्या मनामध्ये त्या ज्वेलरीबद्दलची एक वेगळीच प्रतिमा असते आणि तशीच आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही. मग ती ज्वेलरी घरी का आपण बनवू शकत नाही असा विचार करून मी ती ज्वेलरी वगैरे घरीच बनवते आणि स्वतः वापरते. आणि ती इतरांपेक्षा थोडीशी युनिक दिसते आणि स्वतःला पण स्वतः बनवलेल्या वस्तू घालायला छान वाटतं. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचं जे मटेरियल आहे ते घरामध्ये ठेवत असते. आणि तुम्हाला पण जर आवड असेल तर तुम्ही पण मार्केटमध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस होलसेल मार्केटमध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास जिथे स्टेशनरीची दुकानं वगैरे असतात तिथून अशा पद्धतीचं मटेरियल अगदी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आणून घरामध्ये ठेवू शकता, जेणेकरून सण वगैरे आल्यानंतर आपल्याला त्याचा अशा पद्धतीने वापर करता येतो. आणि मग जो आपण बाहेर पैसा घालवतो वस्तू विकत आणण्यासाठी, तो पैसा बाहेरचा वाचतो आणि शिवाय आपण बनवलेल्या वस्तूंचा आनंद असतो तो तर वेगळाच असतो. तो तर शब्दात सांगणं शक्यच नाही. त्याचं मोल हे खूप वेगळं असतं.
आता ह्या गोष्टी प्रत्येकीलाच पटतील असं नाही, कारण की आजकाल काही जणी असं पण म्हणतील, एवढं कोण करत बसणार, एवढा वेळ कुणाकडे आहे. आता माझी पण 2 छोटी छोटी मुलं आहेत, एक 1 वर्षाची आणि एक 5 वर्षाचा. वेळ तर माझ्याकडे पण नाही आहे, पण एवढं कोण करत बसणार. यापेक्षा त्या गोष्टींची आवड अगदी मनापासून असायला लागते, आणि ज्यांना आवड असते किंवा त्यामागचं महत्त्व ज्यांना माहीत असतं ते ह्या गोष्टीचा विचार करत नाही, एवढा वेळ कोण घालवणार वगैरे असा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनातल्या मला ज्या वाटतात त्या मी बोलत आहे. आता प्रत्येकीलाच पटतील असं नाही, पण मला असं वाटतं मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण माझा चॅनल आहे आणि माझ्या चॅनलवरती मला वाटतं मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या, आणि त्या सकारात्मकच असतात, म्हणजे पॉझिटिव्हच असतात. पण समोरचा तो कसा घेतो हे त्याच्या दृष्टीवरती अवलंबून असतं. मी जसं पाठीमागे पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं, समोरच्याची जशी दृष्टी आहे त्याला तशी सृष्टी दिसते. आपण जरी किती पॉझिटिव्ह वेने एखादी गोष्ट समोरच्याला सांगण्याची प्रयत्न केली तरी पण ती समोरचा कसं घेतोय हे त्याच्या दृष्टीवरतीच अवलंबून असतं. तर या ठिकाणी बोलता बोलता आपली पहिली राखी बनवून झालेली आहे, आणि सेम तशाच प्रकारच्या अजून मी 2 राख्या बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जरी मी पहिल्या राखीमध्ये बनवताना काही समजलं नसेल तर दुसऱ्या राखीमध्ये नक्कीच समजेल. आणि आजचा व्हिडिओ मी अगदी स्लो तुमच्यासोबत शेअर करत आहे, आणि तुमच्यासोबत कुठलीही गोष्ट शेअर करताना गप्पा मारताना मला अगदी तुम्ही म्हणजे माझ्या मैत्रिणी आणि जवळच्या असल्यासारखं वाटतं, जसं की घरामध्ये आपली बहीण वगैरे असते किंवा जवळची मैत्रिणी असते त्या पद्धतीने. त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये बोलताना एकदम तुम्हाला आपलं जवळचं आणि जिवलग मैत्रीण समजूनच बोलत असते. त्याच्यामुळे मला व्हिडिओमध्ये बोलायला असं म्हणजे अजिबात कुठल्याही प्रकारचं भीती वाटत नाही किंवा टेन्शन येत नाही, कारण की मला असं वाटतं मी माझ्या मैत्रिणीसोबतच बोलत आहे, जेणेकरून अशा गप्पा मारल्यामुळे तुम्हाला पण मी कुठल्या गोष्टी ज्या समजून सांगते त्या तुम्हाला पण समजतात, आणि मला पण तुम्हाला त्या एक्सप्लेन करायला छान वाटतात. तर बोलण्यासारखं भरपूर असतं, पण मग विषय खूप भलतीकडे जातो आणि आपल्याला जे मेन सांगायचं असतं ते राहून जातं. पण या ठिकाणी मी आधी तुम्हाला गोंडा कसा बनवायचा तो सांगितला होता, त्याच्यामुळे दुसरा गोंडा बनवत असताना मी बाकीच्या गप्पा तुमच्यासोबत मारल्या. तर या ठिकाणी आधीचा जसा गोंडा बनवलेला त्याच पद्धतीने आपण दुसरा हा पिंक कलरचा किंवा गुलाबी कलरच्या लोकरीचा गोंडा बनवून घेतलेला आहे, आणि तो गोंडा बनवून झाल्यानंतर त्याला बाहेरच्या साईडने कट करून अशा पद्धतीने आपण एक छान असा गोल शेप देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्हाला जितका मोठा पाहिजे जितका छोटा पाहिजे त्यानुसार याची कटिंग करायची आहे. आणि हे जे गोंडे आहेत मी थोडेसे असे मीडियम ठेवलेले आहेत, पण तुम्हाला जर हा गोंडा अगदीच बारीक पाहिजे असेल तर याची कटिंग तुम्ही अजून करायची आहे. जेवढी तुम्ही कटिंग कराल तेवढा गोंडा हा छोटा होणार आहे आणि तेवढा शेप देखील त्याला छान येणार आहे. पण मी थोडेसे मोठेच ठेवलेले आहे, कारण की तुम्हाला तर माहीत आहे घरामध्ये माझ्या 2 लहान लहान मुलं आहेत, त्यांना बघून मी ह्या गोष्टी बनवत असते. त्याच्यामुळे वेळेचं कुठंतरी लिमिटेशन असतं. त्याच्यामुळे मी कुठलीही गोष्ट बनवताना कमीत कमी वेळेमध्ये कसे बनवून होतील आणि त्यात थोड्याशा ॲट्रॅक्टिव्ह कशा दिसतील हाच विचार करत असते. त्याच्यामुळे मला फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगायची होती, तुमच्यासोबत शेअर करायची होती. गोंडे कसे बनवतात किंवा इथून पुढे मी व्हिडिओमध्ये अजून दोऱ्याच्या साहाय्याने राखी कशी बनवू शकतो हे देखील सांगणार आहे, कारण की प्रत्येकाच्याच घरामध्ये आत्ता लोकर अवेलेबल नसेल आणि तुम्हाला मार्केटमध्ये जायला घरापासून शॉप वगैरे दूर असेल तर तुम्ही जरी लोकर नसेल तरी घरातल्या दोऱ्याच्या साहाय्याने कशी राखी बनवू शकता हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण की आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत राखीचा शेअर करते तो थोडासा उशिराच शेअर करते असं मला वाटायला लागले. 2-3 दिवस जर आधी शेअर केला असता तर ज्यांच्याकडे लोकर अवेलेबल नाही आहेत त्यांनी शॉपमध्ये जाऊन लोकर वगैरे आणली असती. जे सिटीमध्ये राहतात त्यांना आत्ता जरी घराच्या बाहेर पडलं तर लगेच घराच्या जवळ शॉप असतात, ते लगेच लोकर आणू शकतात, अशा पद्धतीचे गोंडे बनवू शकतात. पण जे गावाकडे माझ्या मैत्रिणी राहतात शेतामध्ये वगैरे त्यांचं घर असतं आणि घरापासून गाव लांब असतं, तिथे लोकर आणायला जायला त्यांना इतक्या कमी वेळात शक्य नाही. त्यांच्यासाठी मी पुढे एक दुसरी राखी दाखवणार आहे. ती राखी तुम्ही देवांसाठी वगैरे बनवू शकता. त्याच्यामुळे आपला जो हा राखीचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. तर या ठिकाणी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने एक मोती मणी एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मध्ये गोंडा ओवायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एक मोती एक गोल्डन मणी अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे.
आणि आपली ही अशी राखी तयार करून घ्यायची आहे। आणि गोंडा बनवायला जितका वेळ लागत नाही ना तितका वेळ धागा सुईमध्ये ओवायला लागतो, कारण ही सुई एकदम बारीक असते, कारण ती मण्यांसाठी वापरली जाते। तर दोन्ही सुईंमध्ये काय फरक आहे ते पण मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे, जसं की मोठी सुई आणि छोटी सुई। तर त्याच्यासाठीच म्हटलं की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या राखीबद्दल जे छोटे छोटे गोष्टी आहेत किंवा बारकावे आहेत ते सगळे लक्षात येतील। म्हणजे आत्तापर्यंत मी जे शेअर केलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल, पण इथून पुढं पण अजून वेगवेगळ्या युनिक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्यातल्या ज्या गोष्टी आहेत 10 पैकी 7 जणींना माहीत असतील, पण बाकीच्या 3घींना त्या गोष्टी माहीत नसतील, तर नक्कीच त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ युजफुल ठरणार आहे। आणि आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी माझा आवाज मोठा असतो, कधी छोटा असतो, किंवा एकाच व्हिडिओमध्ये आवाज वेगवेगळा असतो। त्याचं कारण की कधी बाळ झोपलेलं असतं, कधी उठलेलं असतं, आणि मग मी व्हिडिओ बनवत असताना जर ते जागा असेल तर कधी कधी मोठ्याने बोलते, पण जर झोपलेलं असेल तर हळू आवाजात बोलते। त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आवाजाचा चढ उतार हा कमी जास्त असतो, कारण की लहान बाळ असल्यामुळे कुठंतरी व्हिडिओ वगैरे बनवताना थोड्याफार चुका होतात, कमी जास्त होतं। पण तरी देखील त्यातून पण मी व्हिडिओ बनवत असते, कारण मला रोज तुमच्यासोबत नवनवीन गोष्टी शेअर करायच्या असतात, ज्या की मला येत असतात आणि मी स्वतःसाठी बनवत असते येणाऱ्या सणांसाठी। आणि त्याच्यामुळेच मी जसं शक्य होईल जेवढं माझ्या परीने करता येईल तेवढा 100% देण्याचा प्रयत्न करते, आणि त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून माझ्यासोबत तुमचा देखील येणाऱ्या सणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनवून फायदा व्हावा, हाच माझा हेतू असतो। आणि आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना दिल्याने आपल्याजवळचं ज्ञान कधीच कमी होत नाही असं मला वाटतं। आणि आपल्याजवळ आहे ते नेहमी इतरांना शिकवत राहावं, इतरांना देत राहावं, जेणेकरून आपल्याला पण ते कुठल्या ना कुठल्या रूपानं परत भरभरून मिळतच असतं। तर या ठिकाणी बघा, आता मी हा जो दोरा आहे सुईमध्ये ओवून घेत आहे, आणि ही सुई एकदम बारीक आहे, त्याच्यामुळे गोंडा बनवायला जितका वेळ लागत नाही तितका वेळ ही सुई ओवायला लागतो। पण तरी देखील सुईमध्ये दोरा ओवताना एकदम सुरुवातीचं जे टोक आहे एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सुईमध्ये ओवलं जातं। ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष ह्या गोष्टी बनवाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल हे जे काही मी बोलते ते, कारण की असं फक्त थेरॉटिकली ऐकून ह्या गोष्टी समजणार नाहीत। ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी बनवायला घेऊ त्यावेळेस काय खरंच अडचणी येतात त्यावेळेस त्या समजतात, पण तोपर्यंत असं बोलल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येत नाहीत। तर या ठिकाणी धागा ओवून झालेला आहे, त्याच्यानंतर मी एक गोल्डन मनी घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक मोती मनी, परत गोल्डन मनी, मोती मनी। हे आपल्या आवडीवरती आहे मनी वगैरे यूज करायची की नाही, पण आजकाल प्रत्येकालाच ॲट्रॅक्टिव्ह गोष्टी लागतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे मनी वगैरे वापरले तर गोंड्यांना अजून छान पद्धतीची शोभा येते आणि ते आकर्षक दिसतात। त्याच्यामुळे मी हे मनी वापरलेले आहेत, आणि हे मनी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही फक्त सिंपल सोबर गोंडा बनवला तरी चालेल देवघरासाठी। पण माझ्याकडे मनी होते, जसं की मी म्हटलं मी ज्वेलरी वगैरे पण बनवते, मला आवडतं स्वतः बनवलेली ज्वेलरी साड्यांवरती वापरायला, त्याच्यामुळे माझ्याकडे हे मनी होते, म्हणून मी ह्या मण्यांचा वापर या ठिकाणी करत आहे। तर या ठिकाणी मिडलला अशा पद्धतीने गोंडा ओवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर सुरुवातीला जशा मण्यांचा सिक्वेन्स होता त्याच पद्धतीने एंडला पण दुसऱ्या बाजूला पण तसाच सिक्वेन्स ओवून घ्यायचा आहे, आणि दोन्ही बाजूला गाठ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून मग आपण ज्यावेळेस ह्या राख्या उचलतो वगैरे त्यावेळेस गोंडे आणि मणी बाहेर निघत नाही। त्याच्यानंतर आता ज्यांच्याकडे लोकर नाही आहे आणि जे हा व्हिडिओ खूप उशिरा बघतायत आणि त्यांना देवांसाठी वगैरे राख्या बनवायच्या आहेत, त्यांच्यासाठी मी एक घरगुती पद्धतीची राखी दाखवते, आणि ती देखील एकदम छान आणि ॲट्रॅक्टिव्ह तयार होणार आहे। आणि तुमच्याकडे लोकर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची राखी नक्की बनवा, जर तुम्ही देवांसाठी वगैरे छोटे छोटे गोंडे वगैरे आणले नसतील तर। तर ही राखी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते। अशा पद्धतीचं एक चौकोनी पेपर घ्यायचा आहे, तो की जाड असला पाहिजे, किंवा पुठ्ठा म्हणतो आपण त्या पद्धतीचा घेतला तरी चालेल, किंवा नोटबुक वगैरे असते त्या नोटबुकचा एक चौकोनी तुकडा घेतला तरी चालेल, जसं की ATM असतं किंवा शॉपिंग कार्ड्स वगैरे असतात त्या मापाचं कार्ड वगैरे असेल तरी चालेल, त्या कार्डला देखील तुम्ही अशा पद्धतीचा धागा गुंडाळू शकता। ज्या पद्धतीने मी धागा गुंडाळलेला आहे त्याच पद्धतीने असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे, आणि तो थोडासा जाड होईल इतका गुंडाळून घ्यायचा आहे।
आणि त्याच्यानंतर त्याला दुसरा धागा घेऊन अशा पद्धतीने मिडलला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि ती गाठ मारून झाल्यानंतर दोन्ही बाजूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि ते कट करून झाल्यानंतर पुढे आपल्याला एक कंगवा घ्यायचा आहे घरातला आणि त्या कंगव्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे दोरे आहेत ते व्यवस्थित बाहेरच्या साईडने एकसारखे करून घ्यायचे आहेत। तुम्ही टूथब्रशचा देखील वापर करू शकता। जर तुमच्याकडे एखादा नवीन टूथब्रश वगैरे जर असेल तर त्याचा देखील वापर करू शकता। त्याच्या साहाय्याने देखील खूप छान पद्धतीने हा गोंडा तयार होतो, पण या ठिकाणी मी कंगव्याचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने देखील त्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि हे अगदी इझी आहे, खूप सोपं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला एक सर्कल देऊन घ्यायचा आहे, म्हणजे जास्तीचा जो धागा आहे जो इकडे तिकडे पसरलेला असतो तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचे एक सर्कल करून घ्यायचा आहे। आणि ज्यावेळेस आपण हे सगळ्या राख्या बनवायला घेतो त्यावेळेस त्याचे छोटे छोटे तुकडे जे असतात लोकरीचे ते खूप घरभर पडतात आणि ते इकडे तिकडे पडू नये आणि नंतर राख्या बनवल्यानंतर परत आपलं ते सगळं क्लिनिंगमध्ये जास्त वेळ जाऊ नये यासाठी मी जी समोर अशी छोटीशी एक प्लेट ठेवलेली आहे तशा पद्धतीची प्लेटच घेऊन बसायचं राख्या बनवायला, जेणेकरून मग तो कचरा असतो आपण तो त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच टाकला की नंतर जो आपल्याला पसारा आवरायला वेळ लागतो तो अजिबात लागत नाही। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना की आपला वेळ पण कमी जातो त्या वस्तू बनवायला आणि वस्तू बनवून झाल्यानंतर तो पसारा आवरायला देखील वेळ अजिबात लागत नाही। त्याच्यामुळे आपली घरातली पण कामं व्यवस्थित होतात, मुलांचं पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि स्वतःला पण वेळ देता येतो। बाहेर पण आपल्याला कुठे जायचं असेल मुलांना घेऊन खेळायला वगैरे तिकडे पण जाता येतं किंवा सोसायटीमध्ये कुठले कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रम पण अटेंड करता येतात, कारण की आपण सगळं व्यवस्थित वेळेचं नियोजन करून कामं करत असतो। तर या ठिकाणी आपलं सर्कलमध्ये कटिंग करून झाल्यानंतर मध्ये एक मोती लावून घ्यायचा आहे। माझी मुलं लहान लहान आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ जास्त नसतो, म्हणून मी थोडक्यामध्ये तुम्हाला वस्तू बनवून दाखवत असते, पण त्या वस्तूमध्ये अजून काय काय छान करता येईल हे पण तुम्हाला सांगत असते। जसं की आत्ता मी ही जी राखी बनवलेली आहे ह्या राखीमध्ये तुम्ही अजून ॲडव्हान्स पण करू शकता, जसं की आत्ता जे आपण बनवलेलं आहे या कलरचा गोंडा अगदी तसाच येलो कलरचा गोंडा परत एक बनवायचा आहे आणि हा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये छोटा सर्कल बनवून वरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती मोती लावायचा आहे, म्हणजे डबल लेयरची आपली राखी बनवून तयार होऊ शकते। पण आता माझ्याकडे वेळ नव्हता कारण की बाळ झोपलेलं आणि ती कधी पण उठू शकते आणि ती मध्ये उठली तर मग तिला झोपी लावून परत मी हे काम करत असते। त्याच्यामुळे मग मी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला पटकन छोट्या छोट्या टिप्स आणि छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यातले बारकावे कसे सांगता येईल हा प्रयत्न करत असते आणि त्या पद्धतीने व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते। याच्यामध्ये अजून काय ॲडव्हान्स करता येईल जेणेकरून आपली बनवलेली वस्तू अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल ह्या गोष्टी मी नक्कीच तुम्हाला सांगते, जेणेकरून तुमच्या वस्तू माझ्यापेक्षाही अजून छान ॲट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसतील, हाच माझा प्रयत्न असतो। तर या ठिकाणी बघू शकता आत्ता आपले 3 गोंडे बनवून झालेले आहे। त्याच्यानंतर ज्यांच्याकडे लोकर अवेलेबल नाही त्यांच्यासाठी घरगुती मशीनचा धागा वापरून कशा पद्धतीने राखी बनवता येईल हे देखील मी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लोकरच्या साहाय्याने फ्लॉवरची राखी कशा पद्धतीने बनवता येईल हे देखील तुम्हाला मी आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपली जी जुनी मंडळी होती म्हणजे आपली आई आजी हे सगळे अशा पद्धतीच्या वस्तू पहिले बनवत होते, पण त्या वस्तू आपण पण बनवायला शिकलं पाहिजे, जेणेकरून जसं की आपण आपल्या आजीकडून आईकडून किंवा आपल्या आजूबाजूच्या जवळच्या नातेवाईकांकडून जवळच्या आजींकडून ह्या गोष्टी शिकलेल्या असतो, त्याच पद्धतीने आपण जर शिकलो तर आपल्या मुलांना पण ह्या गोष्टी शिकायला मिळणार आहे, आपल्या मुलींना पण ह्या गोष्टी बनवता येणार आहे। माहीत नाही पुढची जनरेशन ह्या सगळ्या गोष्टी बनवेल का शिकेल का, पण आपण प्रयत्न तर करायला पाहिजे। ज्या गोष्टी पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत आपल्या आजीपासून किंवा आईपासून त्यांनी ज्या ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्यांनी बनवल्या त्या बघितल्या म्हणून आपण आपल्याला आत्ता बनवत आहोत आणि बघूनच ह्या गोष्टी बनवता येतात शिकता येतात असं मला वाटतं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितलेल्या आहेत बनवताना, त्याच्यामुळेच मला आत्ता ह्या गोष्टी बनवता येत आहेत आणि ह्या जर मी आत्ता बनवल्या आणि त्या जर माझ्या मुलीने बघितल्या तरच तिला त्या बनवता येणार आहे, जर बनवल्याच नाही तर तिला तरी त्या कशा कळणार आहेत। त्याच्यामुळं मी ह्या गोष्टी बनवत असते आणि माहीत नाही तिला पुढे जाऊन ह्या गोष्टींची आवड निर्माण होईल की नाही,
पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, किंवा आता मी ह्या गोष्टी बनवून तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पण ह्या गोष्टी कशा पद्धतीने बनवते ह्या बघायला मिळत आहेत. आता यातल्या बऱ्याच जणींना ह्या गोष्टी बनवता येत असतील, पण ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही, बनवल्या नाहीत, त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने अशा पद्धतीचं फूल बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा एक साचा येतो, त्या साच्यामध्ये अशा पद्धतीने प्रत्येक हुकमध्ये एक एक लोकरीचा वेळा घ्यायचा आहे. आणि हे म्हणजे सांगून अजिबात लक्षात येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हा साचा स्वतः स्टेशनरीमधून विकत आणाल आणि त्याच्यावरती ट्राय कराल, त्यावेळेसच तुम्हाला ते बनवता येणार आहे. तरी पण मी थेरॉटिकल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करते. प्रत्येक म्हणजे हुकमधून एक एक दोरा काढून घ्यायचा आहे. म्हणजे एक एक पाकळी, जितक्या पाकळ्या पाहिजेत तितक्या वेळा तो दोरा गुंडाळायचा आहे. आणि तो गुंडाळून झाल्यानंतर सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं फूल जे आहे बाहेर काढल्यानंतर निसटत नाही, व्यवस्थित बाहेर येतं, जसं की या पद्धतीने. आणि आधी पण मी लाल कलरची जी राखी बनवली फुलाची, त्याचा देखील फ्लॉवर जे होतं ते मी अशाच पद्धतीने बनवलेलं आहे. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं प्रॅक्टिकली करून मी कशा पद्धतीने ते फ्लॉवर बनवलेलं, म्हणून मग मी तुम्हाला हे ग्रीन कलरचं फ्लॉवर बनवून दाखवलेलं आहे. व्हिडिओमध्ये मी जसं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही जर अशा पद्धतीचा साचा आणून बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला देखील हे फ्लॉवर बनवता येईल. आणि काही मैत्रिणींना येत पण असेल हे बनवता. आणि ह्या फ्लॉवरपासून फक्त राखीच नाही तर आपण दरवाजाची वेगवेगळी तोरणं देखील बनवू शकतो. आणि त्याचे साखळ्या वगैरे कशा बनवायच्या ते पण खूप सोपं आहे, पण त्याला वेळ भरपूर लागतो. ते पण जर पॉसिबल झालं तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि या ठिकाणी आता सुईच्या साह्याने आपल्याला मोती वगैरे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे. हे ऑप्शनल आहे किंवा तुमच्या चॉईसवरती आहे, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं डेकोरेशन करायचं आहे त्यानुसार तुम्ही डेकोरेशन करू शकता आणि सुंदर अशी घरच्या घरी राखी बनवू शकता. तर या ठिकाणी आता मोती लावून झालेले आहेत आणि जो धागा आपण फूल शिवण्यासाठी वापरला होता तो धागा मी कट न करता तसाच ठेवलेला आहे. कारण की आपल्याला ही फुलं बनवायला किंवा गोंडे बनवायला जितका वेळ लागत नाही ना, तितका वेळ सुईमध्ये धागा ओवायला लागतो. कारण की ही सुई आपण बारीक वापरलेली असते आणि दुसरी जी सुई असते जी की आपण गोधडी वगैरे स्टिच करतो किंवा हातशिलाईची वगैरे सुई असते, त्या सुईमध्ये हे मणी जे असतात ना ते मणी जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला ही छोटी सुई वापरायची असते आणि ती छोटी सुई वापरताना लोकरीमध्ये ज्यावेळेस आपण ओवतो त्यावेळेस अजिबात ओवली जात नाही. ओवण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो, पण त्याच्यानंतर आपल्याला जे आउटपुट मिळतं ते छानच मिळतं. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी थोडेसे एफर्ट्स लागतात, पण नंतर त्याच्यापासून मिळणारं आउटपुट हे असतं ते चांगलंच असतं. त्याच्यामुळं वस्तू बनवताना झालेले कष्ट जरी जास्त असले तरी पण ती वस्तू ज्यावेळेस हातात येते त्यावेळेस होणारा आनंद हा वेगळाच असतो. तर मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात त्याचं कारण की मी खूप छोट्या गोष्टी, खूप छोटे बारकावे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि सोबतच फक्त आपला हा स्टिचिंगचा चॅनल नसून मी याच्यावरती माझे व्लॉग किंवा मुलांचे व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमधून पण काहीतरी सकारात्मक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे मी फक्त स्टिचिंगशी रिलेटेडच व्हिडिओमध्ये गप्पा न मारता ओव्हरऑल प्रत्येक विषयावरती गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असते, काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि असं नाही की ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही, पण की मी प्रत्येक वेळी म्हणते, जर समजा 100रातल्या 80 मैत्रिणींना ह्या गोष्टी जरी माहीत असल्या त्यापैकी 20 मैत्रिणींना ह्या गोष्टी माहीत नाही. ह्या गोष्टी म्हणजे मी ज्या काही वस्तू तुमच्यासोबत शेअर करते त्या गोष्टींमध्ये ज्या नवीन टेक्निक्स असतात किंवा कुठली गोष्ट कशी वापरल्याने आपली वस्तू कमीत कमी वेळेत अट्रॅक्टिव्ह दिसेल, ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्सबद्दल मी म्हणते. त्या जरी व्हिडिओ पाहणाऱ्या 80 मैत्रिणींना माहीत असल्या तरी बाकी 20 मैत्रिणींना माहीत नसतात आणि त्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ खरंच युजफुल ठरतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या सणांसाठी किंवा डेली लाईफमध्ये तुमच्या घरामध्ये वापरणाऱ्या वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला होणार आहे. किंवा मी जरी माझे व्लॉग वगैरे जरी तुमच्यासोबत शूट करून शेअर केले तरी त्यामध्ये देखील मी क्लिनिंग करताना किंवा घर आवरताना कुठल्या टेक्निक्सचा वापर करते याचा देखील तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
त्यामुळे आपल्या चॅनलवरती इथून पुढे देखील जे मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल, जसं की स्टिचिंगशी रिलेटेड झालं, एखादा क्राफ्ट बनवला त्याच्याशी रिलेटेड झालं, किंवा एखादी रेसिपी असू द्या त्याच्याशी रिलेटेड झालं, किंवा कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलाही ब्लॉग असू द्या, त्यामध्ये मी ते काम करत असताना किंवा कुठलीही गोष्ट बनवत असताना त्यामध्ये कुठल्या कुठल्या नवीन टेक्निक्स वापरते, ज्या की माझ्या सिक्रेट टिप्स वगैरे असतात. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं करता येईल किंवा वस्तू ॲट्रॅक्टिव्ह कशी बनवता येईल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स ज्या की माझ्याकडे आहेत. मी म्हणत नाही की मला 100% सगळंच येतं, पण जे काही माझ्याकडे नॉलेज आहे, जसं की मी आत्तापर्यंत ज्या व्हिडिओमधून तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी स्वतःसाठी बनवली आणि ती तुमच्यासोबत शेअर केली आणि त्यातले छोटे छोटे बारकावे तुमच्यासोबत शेअर केले, तसंच इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माझ्याकडे ज्या आहेत त्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बोलण्यासारखं खूप आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ एवढाच. तर तुम्ही अशा पद्धतीच्या राख्या नक्की बनवून बघा, तुम्हाला पण छान पद्धतीने त्या राख्या जमतील. आणि गोंडे स्पेशली अशा पद्धतीचे बनवून बघा, ते इतर ठिकाणी पण तुम्हाला छान युजफुल ठरतील.